राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच अचानक शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येणार का याबाबत सुद्धा राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली आहे। भाजप शिवसेनेचं अस्तित्व कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केल्यानंतर या चर्चांना आणखीनच हवा मिळाली आणि याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे। सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून, पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकत्र येणार का याबाबत सुद्धा चर्चांना अचानक वेग आलाय। शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपकडून शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर या चर्चांना अधिकच खतपाणी मिळालं। राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आलं असतानाच या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। राज्यात दोन्ही शिवसेना गट पुन्हा एकत्र येणार का याबाबतच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली। विलीनीकरणाच्या शक्यता त्यांनी ठामपणे फेटाळून लावत खरी शिवसेना आमचीच आहे आणि आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहोत, जनतेनं सुद्धा आम्हालाच कौल दिला आहे असं शिंदे यांनी म्हटलंय। मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा राजकीय सलोखा होण्याची शक्यता आहे का या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं। त्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चा जरी फेटाळल्या गेल्या असल्या तरी दोन्ही गट पुन्हा जवळ येणार का याबाबतचा संभ्रम अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा राजकीय जवळीक होण्याची शक्यता आहे का याबाबत त्यांनी कोणतंही थेट भाष्य केलं नाहीये। ठाणे पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शिंदे यांनी ही भूमिका मांडली। शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या वक्तव्यानंतर दोन्ही शिवसेना गट पुन्हा एकत्र येणार का याबाबतच्या चर्चांना मोठी हवा मिळाली होती आणि या चर्चांवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला। आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्वाची भूमिका ठामपणे पुढे नेत आहोत। सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारं सरकार आम्ही 2 वेळा यशस्वीपणे स्थापन केलं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा जनता शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह, बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर विश्वास दाखवेल असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला। तसेच कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर शिवसेना आगामी निवडणुकांमध्ये सुद्धा यश मिळवेल असा दावा सुद्धा एकनाथ शिंदे यांनी केला। दरम्यान या चर्चांवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आहे। शिंदे गटाची शिवसेना हे स्वतंत्र पक्ष नसून भाजपनं उभी केलेली एक राजकीय उपशाखाच आहे असा घणाघात राऊत यांनी केलाय। राऊतांच्या या टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखीनच तापलं असून शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये शाब्दिक संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। खरं तर शिवसेनेच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना सुरुवात अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळेच झाली आहे। अंबादास दानवे यांनी मोठा मासा नेहमी छोट्या माशाला गिळतो असं म्हणत भाजप शिवसेनेचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता। तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांनी सुद्धा भाजपवर निशाणा साधताना अधिक आक्रमक भूमिका घेतली होती। भाजपनं आधी शिवसेनेचे हातपाय तोडले आहेत, पण छत्रपती संभाजीनगरमध्ये तर शिवसेनेचं थेट अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला जातोय अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली होती। या दोन्ही विधानानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं होतं आणि यावर प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली। जर भाजप शिवसेनेचं अस्तित्व संपवत असल्याचं तुम्हाला वाटत असेल तर आधी भाजपसोबत सत्तेत राहणाऱ्या तुमच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी। स्वतःचा स्वाभिमान आणि पक्षाची ओळख गहाण ठेवून सत्तेसाठी तडजोड करणाऱ्यांनी इतरांना शिकवण्याची गरज नाही असा टोला राऊत यांनी लगावला। तसेच महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय नेमके कोण घेत आहे, राज्य कोणत्या दिशेने चाललं आहे याबाबत सुद्धा शिंदे गटानं जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडावी असं आव्हान सुद्धा त्यांनी केलं। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र यावं असं तुम्हाला वाटतं का, की दोन्ही गटांनी स्वतंत्रपणेच राजकारण करावं? तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।